आलेली आहे, काय व्यवस्था करण्यात येणार आहे, कशी स्ट्रॅटेजी ठेवण्यात आलेली आहे, किती कार्यकर्ते येणार आहेत आणि काय प्लॅनिंग? आम्ही आज एकत्र पाहणी केली आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण माननीय उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाला दिलेलं आहे. आणि गर्दी समोर आपण समुद्र बघताय. उद्या दोन समुद्र माणसांचे, मराठी माणसाचा एक समुद्र आणि समोर असलेला समुद्र याची स्पर्धा होईल. ही जागा अपूर्ण पडेल असं वाटतंय का? बघा, कुठल्याही शेवटी भावना महत्त्वाची आहे. आपल्याला माहिती आहे पावसाळा सुरू आहे. अन्यथा मोकळ्या मैदानात देखील हा कार्यक्रम होऊ शकला असता. परंतु शेवटी आम्ही मराठी माणसाच्या भावनेचा विचार करतो की शेवटी त्यांनी हा जो काही लढा दिला, मराठी माणसाच्या भीतीपोटी हा GR रद्द झालेला आहे आणि त्याला आपली भावना कुठेतरी व्यक्त करावीच लागेल. आणि म्हणून आम्ही दोन्ही पक्षांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आम्ही सगळ्यांनी ते एकत्र आत्ता पाहिलं आणि आम्ही त्याचं नियोजन सगळे एकत्र बसून करू आणि एकदा फुल अँड फायनल सगळं ठरलं की आपल्यासमोर पुन्हा एकदा येऊन सांगू. हा जो कार्यक्रम असणार आहे हा शिवसेना मनसे असणार आहे की काही वेगळं नाव येणार? नाही, हा कार्यक्रम मराठी माणसाचा असेल. या कार्यक्रमाला सगळ्याच पक्षांनी पहिल्याच सांगितलं कुठलाही राजकीय अजेंडा असणार नाही. अजेंडा एकच आहे, मराठीचा. त्याच्यामुळे जरी आयोजक ठाकरे बंधू असले तरी देखील हा मराठी माणसाचा कार्यक्रम आहे, मराठीसाठीचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात कुठलाही राजकीय विषय नाही. गर्दी जमणार नाही म्हणून दोघे एकत्र येऊन गर्दी जमणार नाही त्यामुळे दोघे एकत्र येतात. तुझं वय काय? गर्दी, ठाकरे आणि गर्दी हे समीकरण आजपर्यंत महाराष्ट्रात कधी तुटलंय का? ज्यांनी आज कधी बोलले असतील त्यांनी ह्या गर्दीचे चटके कायम बघितलेले आहेत आणि या गर्दीची ऊब देखील घेतलेली आहे. 5 जुलैला काही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे का? आम्ही या बाबतीत कुठलंही भाष्य आता करणार नाही. आम्हाला एकच गोष्ट माहिती आहे, मराठी माणसाचा हा विजय आहे. तो साजरा करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येतोय. याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भाषण केलं आणि थेट या संपूर्ण सभेवर आणि तुम्ही मिळवलेल्या विजयावर सुद्धा टीका केली की कुणाचा विजय नाही झाला, आम्ही याच्यावर समिती सुद्धा आखली. बघा, मी या बाबतीत आता कुठलंही राजकीय भाष्य करणार नाही. त्याचं कारण असं आहे की राजकीय भाष्य करण्याचं हे व्यासपीठ नाही. राजकीय उत्तरं त्यांना जी द्यायची आहे ती जिथे जिथे राजकीय व्यासपीठ आहे तिथे देऊ. हा विषय जो आहे हा मराठीच्या विजयाचा जल्लोष आहे आणि मराठीच्या विजयाच्या जल्लोषामध्ये आम्ही कुठलाही राजकीय विषय आणू इच्छित नाही. सर, हिंदी उद्धव ठाकरेंच्या संदर्भात त्रिभाषा सूत्र लागू केलं होतं, त्याचा याच्या बाबतीतला सविस्तर खुलासा मी केलेला आहे. सगळे GR मी दिलेले आहेत. सगळी वस्तुस्थिती मी आपल्यासमोर वारंवार मांडलेली आहे. आता वारंवार खोटं बोलवून एखादी गोष्ट नॅरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना झालेला पराभव जिवारी लागलेला आहे आणि म्हणून हे खोटं बोलतायत असं माझं स्पष्ट आहे. सर, निमंत्रण पत्रिकेवर ही सुरुवात आहे असं म्हटलं. पत्रिका हे सगळ्यात आकर्षण ठरतंय मेळाव्यापूर्वी आणि आणखी एक निमंत्रण पत्रिका व्हायरल अशी होते आहे. मग ही सुरुवात आहे मराठी बोलण्यासाठी. खाली राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघांची सन्माननीय ठाकरे बंधूंनी खुलं विनंती, निमंत्रण संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांना दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की एक ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार त्यासाठी होणार आहोत आणि म्हणून तुम्हालाही निमंत्रण आहे, नाहीतर तुम्ही येणारच आहात. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्या दिवसाची वाट पहा. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्याच टीमनी आणि शिवसेनेच्या सगळ्या टीमनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे. एकंदरीत खरं पाहता ही जागा कमीच पडणार आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. परंतु नाईलाज आहे कारण पाऊस आहे आणि तशी दुसरी जागा जी मोठी होती ती शिवाजी पार्कचं मैदान आहे. त्या शिवाजी पार्कच्या मैदानाची पण आपण मागणी केली होती, पण दुर्दैवाने अजून काही त्याचा रिझल्ट आला नाही. त्याच्यामुळे आता इथे निर्णय झालेला आहे घेण्याचा. मला असं वाटतं की जी काही जागा आहे त्या जागेमध्ये त्याची सुरक्षता वगैरे सगळ्या पाहूनच त्या जागेचा उपयोग करण्यात येणार आहे आणि उत्तम प्रकारे हा 2 बंधूंचा मेळावा होईल. त्याच्यात इतरही सगळे लोक सहभागी. ते आता बोलू शकत नाही ना, कारण मोर्चाला जर एवढे प्रचंड लोक आली असती
तशीच लोक इकडे सुद्धा येतील. त्यामुळे आम्ही चिंतित आहोत की आपल्याला जागा किती कमी पडेल, जास्त होईल, पण ती जास्त होणार नाही, कमीच पडणार आहे. पण तशीच वेळ आली तर समोरचे रस्ते सुद्धा आहेत समुद्राला साक्षी ठेवून, पण ते रस्ते सुद्धा आम्ही सोडणार नाही. सर, सत्ता पक्षातील नेत्यांना निमंत्रण दिलं गेलं आहे का किंवा त्यांना दिलं जाणार का निमंत्रण? नाही, ज्यांनी ह्या मोर्चाला सहभागी होण्यासाठी सहकार्य केलं होतं त्या सगळ्यांशी आम्ही स्वतः बोलतो आहोत आणि त्यांना त्या ठिकाणी निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे. ते आले तर त्यांचं स्वागत आहे. आता त्या भाषणाच्या संदर्भामध्ये एकत्र बसून त्याच्यावरती निर्णय होणार आहे. खुलं निमंत्रण आहे ना आणि प्रत्येक मराठी माणसाला आहे. शेवटी किती भाषणं द्यायची, आलेला माणूस करण्याचा कामा नये. कदाचित पाऊस आला तर काय करणार आहे, सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळा निर्णय घ्यावा लागेल. आणि आज परत आम्ही आता पाहणी झालेली आहे, आज पुन्हा रात्री आम्ही एकत्र बसू. महाराष्ट्रातले सगळेच पक्ष येतील. भारतीय जनता पक्ष, अजितदादा पवारांची काही लोक आणि एकनाथ शिंदे साहेबांची काय, त्यांनाही सगळ्यांना निमंत्रण आहे. जे येतील त्यांचं स्वागत आहे, कारण हा मराठी माणसाचा आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यात पक्षविरहित केलं आहे का? आणि जसं मी विचारलं, तुम्ही म्हणता की भाषणांची वेळ आपल्याला मर्यादित ठेवावी लागणार आहे, तर प्रमुख नेत्यांची किंवा प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भाषणं होती. नेते जर आले तर त्यांची निश्चितपणे भाषणं या ठिकाणी होणार आहेत, पण त्यालाही मर्यादा आहे ना, कुठल्याही गोष्टीला मर्यादा आहे. आणि तुम्ही सगळेजण येणार आहात ते ठाकरे बंधूंच्यासाठीच येणार आहात. हे जरी असले तरी महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते मंडळी आहेत आणि ते आले तर निश्चितच त्यांचं स्वागत होईल. तर कार्यकर्त्यांना काही विशेष सूचना, कारण घोषणाबाजी, बॅनरबाजी, अर्थातच कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आहे, गर्दीचं नियंत्रण करणं खूप मोठा टास्क असेल, तर काही विशेष सूचना दोन्ही पक्षांच्या? मगाशी अनिलजी बोलले त्याप्रमाणे ठाकरे आणि गर्दी हे समीकरण काही नवीन नाही आमच्यासाठी. वर्षानुवर्षे गेले 50-60 वर्ष आम्ही बघत आलेलो आहोत. त्यामुळे त्याचं कसं नियंत्रण करायचं, कार्यकर्त्यांना काय सूचना द्यायच्या, त्याची आम्हाला न सूचना देता कार्यकर्त्यांना हिंदीची सक्ती नाही आहे, स्वेच्छेने. सर, आपने जो मांग की थी जीआर रद्द करने की, वो सरकार ने. तर हा मराठी माणसाचा मेळावा आहे आणि मराठी माणसाच्या विजयासाठी ठाकरे बंधूंनी हा मेळावा घेण्याचं आयोजित केल्याचं देखील यांनी म्हटलेलं आहे. या सर्व नेते मंडळींनी आता वरळी डोमची पाहणी केलेली आहे. त्यानंतर बाळा नांदगावकर आणि अनिल परब यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. तर सर्व राजकीय पक्षांना देखील निमंत्रण दिलेलं आहे, कारण हा सर्वसामान्य मराठी माणसाचा मेळावा आहे आणि मराठी माणसाच्या विजयासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ठाकरे बंधू केवळ आयोजक आहेत, पण मेळावा मात्र फक्त मराठी माणसांचा आहे असं देखील त्यांनी नमूद केलेलं आहे.